तुला फसवलं कसं फसवलं आ? हा व्हिडिओ जो येतोय तो कालचा आहे, म्हणजे गुरुवारचा आहे. तर दुपारी जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर थोडा वेळ 15-20 मिनटं मी पडते, पण झोप नाही आली तर कधी कधी मग मी मोबाईलवर एडिटचं कामही करत असते. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. चहा ठेवला आहे मी नेहमीसारखाच, चहा घेते. हॅलो, हाय, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा, आरोग्याचा जाओ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि चला आता व्हिडिओला सुरू करूया. आज जरा पाऊस आहे. खूप पाऊस म्हणजे मध्ये मध्ये थांबतोय, मध्ये मध्ये येतोय, पण आता जोरात येतोय. तर थोडं बाहेर जायचं होतं, तर काय माहिती, पाऊस थांबला तर बरंच होईल. बघूया, आता जाऊन येतो आम्ही. चहा वगैरे घेतला, आता चला जरा जाऊन यायचंय बाहेर. तर चला मग. हो, हे बघा ना किती छान आहे. हा, छोटा पीस काढा. छान आहे, पाय पण छान आहेत त्याचे. हा, हे पाहिजे ना, हे घेऊ ना. ठीक आहे, हेच घेते मग. ठीक आहे, चला हेच घेऊया. चला, आता पाऊस थांबतोय की नाही, रेनकोट घालून आली आहे मी. कुठे वाटते रेनकोट? पाऊस थांबला तर निघूया. हां, चला. हे बघितलं, छान आहे, सगळं एकत्र तिथे. आता ओळायचं ओळायला असं. आता आलो आम्ही जस्ट. तर मी ते देवाचं मला घ्यायचं होतं, दाखवलं तुम्हाला मी, ते घेऊन आली मी, दाखवेल मी नंतर. आणि कपडे वगैरे पण, देवाचे नवीन वस्त्र घ्यायचे होते मला. परत मला छोटासा पाट घ्यायचा होता, तो मी दाखवलं तुम्हाला दुकानामध्ये. देवाचं जे वस्तू आपल्याला सामान भांडार असतं, ते सामान भेटतं, ते तिथे गेलो होतो आम्ही. तर ते घेऊन आली मी, छोटासा चौरंग. तर मला घ्यायचं होतं, खूप दिवस झालं मनामध्ये होतं, तर मी ते घेऊन आले. येताना भाजी घेऊन आली. तर चला, भाजी वगैरे साफ करते आता, आणि नंतर मग जेवण वगैरे करायचे, दिवाबत्ती करायची. तर चला. संध्याकाळी लवकरच जाऊन आले, म्हणजे 5:30 वाजलेत आता मी जाऊन आले. तर 6:30 नंतर मी झाडू मारतच नाही, शक्यतो त्याच्या आधीच लवकर मारते, कारण लक्ष्मी यायची वेळ असते. तर मला त्याच्या आधीच मी झाडू वगैरे, भांडी, किचन वगैरे साफ करून ठेवते, दुपारचं काय असेल तर. तर त्याच्यानंतर जे सकाळी कपडे धुतलेले असतात त्यांची घडी मारून ठेवते. आणि अशीच काही तेवढ्या वेळामध्ये मी बारीक सारीक सर्व कामं राहिलेली करून टाकते. कधी पण कपडे मी उलटीच सुकायला टाकते. चला, आता भाज्या आणल्यात, मेथीची भाजी साफ करूनच घेते लागलीच. तर मेथीची भाजी करेन, नाही तर मग कोथिंबीरची छान छान कोथिंबीर आहे तर वडी करेन, बघूया. साफ करून तर आधी ठेवते. हे बघा, कोथिंबीर वगैरे सगळी साफ करून झाली माझी. थोडीशी देठ वगैरे घेते, कवळी देठ असेल ना तर मी घेते, कारण मग आपण जेव्हा कांदा खोबऱ्याचा मसाल्याचा वाटण करतो ना, तेव्हा मग मी हे देठ वापरते. साफ करून झाली आहे, मेथीची भाजी पण साफ केली इकडे. तर दोन्ही साफ करून झाले, तर भरून ठेवते, म्हणजे चांगली राहीन ती. मेथीची भाजी तेव्हाची तेव्हा फ्रेश भाजी आणल्यावर आपण केली तर छान वाटते. ते ठेवून देणार आणि दुसऱ्या दिवशी, 2 दिवसांनी, दुसऱ्या दिवशी ठीक आहे, पण 2 दिवसांनी करणं मग बरोबर नाही वाटत. त्यापेक्षा मी पालेभाज्या आणल्या ना, तर पहिलं ते सुरुवातीला करून टाकते,
मग वेगळे आपले व्हेजिटेबल असतात त्या कोबी दुधी वगैरे ते केलं तर चालतात, पण असे पालक वगैरे मेथी असेल तेव्हाच मी करते, किंवा दुसऱ्या दिवशी ठीक आहे तेव्हा करते. तर आता बघूया मुगाची डाळ टाकून भाजी बनवायची का चण्याची डाळ पण भिजायला घातली, त्याचा झुणका करायचा. तुला फसवलं, कसं फसवलं. छान रेडी झाली आहे फ्रेंडच्या इथे जायला. हा ठीक आहे बाय. अरे तू काय केलं मी. बोल. अरे मी का निघू एवढं लवकर. किती वेळाने 10 किलोमीटर हे राहते. अरे बघा, जा लवकर आणि लवकर ये. हे बघा संध्याकाळचे 6:30 होत आलेत. 5 मिनटं पुढं आहे आमचं घड्याळ. आता बाहेर पाऊस पडतोय, दाखवते तुम्हाला. माझं ठरलेलंच आहे, संध्याकाळी 6च्या नंतर आपलं टी व्हीवर स्वामींची गाणी लावत असते. तर भाजी छान धुवून घेतली आहे. मुगाची डाळ पण भिजायला घातली आहे. हे चण्याची डाळ मी भिजायला घातली होती झुणका करायला. तर बघू आता उद्या सकाळीच मी बनवेल. चपाती झुणका छान वाटतो, भाकरी बरोबर पण छान लागतो. तर बघू आता सकाळी डब्याला टिफिनला बनवेल.
शेंगदाण्याचा कूट घेते, थोडासा टाकते त्याच्यात. भाजी या बाजूला रेडी आहे, झाली आपली बनवून. आता भाकरी बनवते. भात आता घातला आम्ही, डाळ दुपारी घातली होती कारण डाळ आल्यावर डाळ भात गरम खाईल म्हणून मी ती डाळ दुपारी घातली होती. तर आता पण आता जेवणाला आम्हाला होईल डाळ भात आणि मेथीची भाजी आणि भाकरी, असं सिंपल जेवण आहे आता. तर भाकरी करून घेते पटकन. हा मी 5 चौरंग आणला होता, छोटासा असा, मस्त आहे बघा, डिझाईन छान आहे. तर हे मला पाहिजेच होतं, मला आणायचं होतं, खूप दिवस झालं माझ्या मनात होतं. तर आज आम्ही जाऊन आलो. छान आहे हे बघा, त्याचे पाय असे कासवाच्या आकाराचे आहेत आणि अशी याच्यावरची डिझाईन पण खूप छान आहे, सुंदर आहे. त्यांना आवडलं, मोस्टली त्यांना आवडलं म्हणून मी घेतला, म्हणजे मला घ्यायचा होता म्हणून आज मला मिळाला पाठ. आणि देवाचे थोडी छान असे कपडे आणलेत. तर नवीन वस्त्र जे आपण देव वगैरे मी पुसते मंदिरात आपल्या देवरात, तर ते मला पाहिजे होते. तर छान असे, तर माझ्या घरी मशीन आहेत, तर त्यांना कधी असं संडेला वगैरे टाईम मिळाला ना, तर कधी मूडमध्ये असेल तर मग ते करतात. पण त्यांना मी म्हटलं होतं माझ्याकडे वस्त्र म्हणजे आपल्याला नवीन आणायचं आहे छान. तर त्यांनी मग व्हाईट वेलवेट असा कपडा आणला बाहेरनं, अशी बॉर्डर आणली गोल्डन आणि मशीनवर त्यांनी शिवले. हे बघा छान असे बॉर्डर वगैरे लावून देवाराची मेजरमेंट घेऊन त्यांनी छान शिवले. असे 2 शिवलेत, हे बघा असे 2 मस्त शिवलेत. बरोबर आहे, असं फोल्ड केलं की असं हे बरोबर बॉर्डर येणार आणि ते देव, परत बॉर्डर, परत इथे देव, परत पुढची जागा असं. आणि हे चौरंग आहे मोठा माझ्याकडे, तर त्याच्यासाठी हे पण शिवले त्याच्या मेजरमेंटने. आणि आता मी घेतलाय ते छोटा चौरंग म्हणजे पाठ, ते पण हे त्याच्या मेजरमेंटने. हे माझ्याकडे छोटा गणपती आहे, त्याच्यासाठी मी पाठ आहे, चौरंग आहे, तर त्याच्या मेजरमेंटने असे छोटे छोटे पीस शिवलेत त्यांनी. म्हणजे त्यांना खूप आवड आहे असं काय पण, म्हणजे वेगळं काहीतरी करतात ते, त्यांच्यामध्ये खूप कला आहे पण ते दाखवत नाहीत असे. आता बेडचे मी बोललो ना, बेडशीट वगैरे शिवतात ते स्वतःच्या हाताने, बरोबर बेडच्या मापाने बेडशीटच्या असे शिवतात ते कॉर्नर वगैरे, की आपण डायरेक्ट त्याच्यावर फोल्ड करायची आपल्याला गरज नाही, त्याच्यातच घातले असे कवर असे शिवतात बरोबर मापाने, त्याच्या घातले की झालं, आपल्याला ते फोल्ड करत बसायची गरज नाही. म्हणजे असे बेडशीट वगैरे, उशांचे कवर वगैरे ते हातानेच शिवतात. खूप त्यांना आवड आहे, म्हणजे बेसिक म्हणजे त्यांना वेळ मिळाला की ते अशी कामं करत राहतात. छान असे कपडे शिवलेत, मला पाहिजेच होते आणि मस्त आहेत. बॉर्डर वगैरे अशी गोल्डन छान वाटते. मेन म्हणजे आता श्रावण महिना सोमवारपासून चालू होतोय, तर आपली आता पूजा वगैरे सर्व उपवास चालू होतील, तर त्याच्यामुळे मला हे पाहिजेच होतं म्हणून मी आज घेतलं. आपली ही गॅसवर भाजायची पद्धत, तव्यावर पण भाजतात पण असं हे छान आहे. हे बघा कशी मस्त फुगली एकदम.
तर चला आता माझं जेवण तर सगळं रेडी झालंय. आता ते आर्या गेली मैत्रिणीला भेटायला, तर तिथंच मला वाटतं आर्याने त्यांना फोन केला असेल, तर मग ते तिला पिकअप करतील आणि ते घेऊन येतील तिला घरी. तर मग दोघे जण आल्यावर आम्ही जेवायला बसू. चला. साडेआठ वाजले त्यांना यायला. आता जेवण वाढते, जेवतो आम्ही. बिग बॉस लागल. चला आता त्यांना वाढते जेवायला. आर्याला पण देते. चपाती खा ना भाजी बरोबर. अर्धी खाते. काय खाऊन आलीस? काय दिलं तिने? तुम्ही लोकांनी काय मागवलं? चपाती देऊ का भात देऊ? भात डाळ खाते. कॅमेरा बंद कर. दुसरा दिवस मध्यरात्री 1:45 वाजता. जेवण वगैरे झालं आमचं. आर्या सगळं बाहेरचं पुसून वगैरे घेते, फरशी आणि झाडू वगैरे मारून घेत असते. तिचं डेलीचं हे कामं ठरलेलंच आहे. मी किचनमध्ये भांडी वगैरे करते, तोपर्यंत ती बाहेरचं आटपून घेत असते. बाहेर पाऊस पडतोय, पावसाचा आवाज खूप येतो. संध्याकाळी सगळी भांडी वगैरे साफ करताना मी किचन, गॅस वगैरे सगळं साफ करून ठेवून देत असते. गॅस धुवून घेत असते. रात्रीचं मी शक्यतो भांडी कधीच खरकटी ठेवत नाही आणि ठेवू पण नाही संध्याकाळची खरकटी भांडी. स्वयंपाक करताना मी हातोहात भांडी सर्व धुवून घेत असते, त्याच्यामुळे एवढी काही भांडी पडत नाहीत माझी. तो काळा सूरज. दरवाजा बंद केला होता ना तू? दरवाजा बंद होता ना? वाव. रोज आर्या ही पप्पाला हग करत असते. एवढंच केलं तरी खूप भावलं पावलं. आता हा वेगळा स्पंज आहे, हा मी वेगळाच ठेवते बेसिन धुवायला. आणि हा माझा भांड्याचा राहते, तो वेगळा करते. स्वच्छ करून ठेवतो असं रात्री व्यवस्थित सगळं बेसिन वगैरे धुवून ठेवतो. तर माझं रात्रीचं सगळं काम झालेलं आहे. काय करते? हां जा ना. मस्त असं स्वच्छ किचन वाटतं, किती छान वाटते. हे बघा. आर्याला अशी 3-4 बदाम भिजवतच असते. चांगलं असतं लहान मुलांना, त्यांनी आपली बुद्धी पण वाढते लहान मुलांची. पाण्यामध्ये भिजत घालते रात्री, सकाळी देते तिला. पाण्यामध्ये भिजत घालते.
सकाळी देते तिला, मग नाश्ता केल्यानंतर दूध आणि हळदीचं दूध आणि बदाम ठरलेलंच असतं, मी देते तिला. आता माझं किचनचं काम सगळं आटपलं आहे, तर लाईट बंद करते. चला. तर जेवण वगैरे झालं माझं, तुम्ही बघितलं, आम्ही सर्वांनी जेवण केलं. माझं जे काही संध्याकाळचं रुटीन असतं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि आर्या पण माझ्याबरोबर 6पर्यंत बसली होती एकत्र, मी तुम्हाला दाखवलं. तर तिची मैत्रिणीचा फोन आला, तर ती गेली भेटायला. तिची मैत्रीण कुठे हैदराबादला जाणार होती, तर एक तिघी चौघी असे एकत्र येऊन भेटणार होत्या. तर भेटायला मग ती आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, ते पण आले. तर कधी भूक लागली तर आम्ही आर्यन मी जेवत असते आधीच, पण बायचान्सच कधी जेवत असतो, नाहीतर आम्ही तिघे ते आल्यावरच जेवत असतो. तर अशा प्रकारे बिग बॉस पण आता एंटरटेनमेंट आला आहे संडेपासून. तर 1-2 सिरियल आणि बिग बॉस हे आपलं बरं वाटतं, जरा बघितलं तर छान वाटतं. छान एंटरटेनमेंट आलं आहे, मला तर आवडतं. आम्हाला सगळ्यांना बिग बॉस, मराठी बिग बॉस आवडतं, तर आम्ही ते बघत बघत तेवढा वेळ घालवतो एकत्र. तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान छान कमेंट्स करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.